ढवळ्या पावड्याची जोडी आहे माझी शेतवाडी. ढवळ्या पावड्याची जोडी आहे माझी शेतवाडी. माझी शेतवाडी आहे माझी शेतवाडी. ढवळ्या चल पावड्या रे चल ढवळ्या चल मी जातो ते तवरी मालक आणते दोरी. जातो ते तवरी मालक आणते दोरी. मालक आणते दोरी मालक आणते दोरी. चल ढवळ्या चल पावड्या रे चल ढवळ्या चल पावड्या. झाली पेरणी झाली. सांग कोण तेवढ्या पानगडीत पडले. पहिलं शिपून दिलो फटाला मारून दिलो. वाराणा नाही वाराणीची नाही तर फोटो जमणार आहे का. मालक घरूनच सांगे वाराणी झाली वाराणी आली. आले बापरे व्हरायटी हो. थांब थांब अजूनही मालकाचा पत्ता नाही. सकाळ वाकारता आणतो म्हणला डब्बा. नाव दुप्पट करून पेरणी केलं. आता ते तुला बांधून ठेवतो. मला वावरात डोकं जेव्हा डबा येईल तेव्हा खाईन नाही तर काही नाही. पण सत्याचा विजय एक ना एक दिवस होईलच ही मला आशा आहे. आणि कोणीही असो समाजसेवा करत असेल किंवा जनसेवा करत असेल त्याच्या घरी कधी अंधारच. आणि तसाच अंधार माझ्या घरी आहे. म्हणजे ताराबाई नावाचं वादळ. एखादी विस्तवायला हात लावला परवडला पण ताराबाईच्या नादाला लागणं म्हणजे महामूर्खपणा. आणि माझा मुलगा सुरेश त्याला दंडाचा दुराही माहित नाही पण गोष्टी मोठ्या मोठ्या. आणि सर्व घर सांभाळतोय सर्व शेती सांभाळतोय. तो म्हणजे या घरचा नौकर दिनू. पण आज पेरणी करायची त्या गेला कुठं म्हणायचा. दिनू अरे बाबा पेरणी करायची असेल त्याकडे आली का वाराणी. ते नाही का आपली नदी जवळचं ते दोन बुडलं होतं ना आपलं गावर नाही का. तिथं पेरणी करायच्या वाराणी आली. कालच घेऊन जाऊन बघितलं. तुम्ही काल गेल्या परंतु कधी किती वाजता गेल्या. सायंकाळला. सायंकाळी पुन्हा वाराणी मोडली नाही का. काल थोडंसं पाणी नाही आला होता. अरे तू जाणून उचलून गड्ड्यात उभा झालास म्हणून तुला असं वाटलं पण वाराणी आलेली आहे पूर्णपणे सुकलेलं आहे. जा आज पेरणी करून टाक. पेरून म्हणता का पेराची तुला कळत नाही का रे. सांगा ना तुम्ही म्हणाल तर ते वस्तू पेरतो. आजकाल कोणती वस्तू महाग आहे ते पेराचं नाही तर परवडत नाही. लेबर राहिलं मोठे महाग झाले. मी काय म्हणतोय हरभरा पेरून दे. हरभऱ्याले भाव नाही आहे. मग काय करते. चहा मस्त महाग झाला. साखर पेराले. अरे इकडे
साखर कोणी पेरले होते का? मग त्यासाठी ऊस पेरावं लागते. ऊस झाल्यानंतर ते मळणी केल्यानंतर कारखान्यात नेल्यानंतर ती साखर तयार होते. कळलं का? त्याच्यापासून होते. मग नाहीतर काय? मला का माहित मी म्हणलं साखरच पेरायला लागते खरं. गाढव आहे. हरभरा पेरून घे, होऊन जाते. नाही जी हरभऱ्याले भाव नाही आहे. चना पेराले काटले विकाले भेटते. अरे गाढवा, चणा आणि हरभरा एकच आहे. हे कसं? मग नाहीतर काय? हरभरा वाढला राहते ना. अरे बाबा, चणा आणि हरभरा एकच आहे. ते हरभराचे काटे म्हणतो ना आपण, ते ओलं असलेले काटे असतात. नंतर मळणी केल्यावर हरभरा तयार होतो. ते एकच हो. मग नाहीतर काय? बिजाई कमी लागते. बिजाई मस्त महाग आहे. आपण एक काम करू, ताळ्या पेरून टाकाले. बिजाई कमी लागते. सांभाळाचे कसे धने आपण टाकलो तर कसं जास्त लागते. त्याला आहे ना चांगलं हे करून टाकला ना कमी लागते. दोन दोन होते. अरे मूर्खा, ते हरभरा म्हणजे ते झाडे कशापासून तयार होते तुला माहित नाही? नाही बा, कृषी केंद्रवाला म्हणे बिजाई जास्त लागते म्हणे, दुकानात जाऊन घे ना पेरून टाक म्हणे. अरे गाढवा, ते हरभऱ्यापासून तयार होतात झाडे. कळलं? त्याच्यापासूनच हो. मग नाहीतर काय? बनवला मग. बरोबर आहे. गाढवाला गाढव बनवला. तुम्ही गाढव आणि तोही गाढव. मी कडे काढव. मग नंतर काय? ते हरभरा पेरून घे आताच जातो लवकर. आताच लवकर जा आणि ते पेरून टाक पूर्णपणे. डबा नाही का मी घेऊन येतो. डबा घेऊन ये. मी पेरायला सुट्टी नाही करत. गेलो तर काही नाही, एका डावाला पेरणी चालू करून दे. बरोबर आहे. पेरणी कर. हा, हो डबा मी आणतो म्हटलं. हा ना, नाही तर तुम्ही जाल कुठेतरी. अरे कुठं जायचा प्लॅन? निघले. अरे कुठंच जायचा प्लॅन झाला नाही बाबा. डबा मी घेऊन येतो. तेच म्हणतो. जा जा जा. हो थांब थांब. तुझ्या मानाले त्याला म्हणजे बुरा येऊ ना. तुझ्या मानाचा बुरा झळवतो. खांदावर जू मांडलोच नाही अजून. हो, जेव्हा त्या पुरानं बुडला तेव्हापासून आमचे पहिले रिकामे. आमच्या वराडातला झाडीपट्टीचा नव्हे तो पै. मालकाले म्हणलो होतो अगं वराडातला नको घेऊ. त्याला बरोबर कसा ते कोरडवाहूची शेती करू नये. आमच्या इकडे कोणी कोकणामध्ये चालते का? एक काका टणच खाया झाला आणि एक काका कुटार खाया झाला. म्हणून बोंबलते. बोंबल बोंबल. चुकलो थांब ना आता. लावतो सोय. ढवळ्या